हॅलो ऑल, वेलकम बॅक टू सिविक लेन्स. आज गणेशोत्सवहून एक आठवडा झाला आणि ह्या वर्षी लक्ष्मी रोडवर आनंद चतुर्दशीला लोकांची तुफान गर्दी झाली होती. बाप्पा जरी घरी गेले असतील तरी त्यांच्या आठवणी अजूनही लोकांच्या मनात आहेत. मात्र ह्या गणेशोत्सवाच्या आनंदानंतर पुणे शहराला खूप अडचणी आणि खूप समस्यांचा सामना करावा लागतो. खूप जे गणपती मंडळ आहेत त्यांनी हे जे बाकीचे त्यांचे मंडप आहेत ते अजून काढलेलेच नाहीये. त्यामुळे लोकांना काय काय अडचणी फेस करायला लागतात ते आपण बघूया. आत्ताच झालेल्या गणेशोत्सवाबद्दल बोलायचं झालं तर लहानपणापासून मी सदाशिवपेठ एरियामध्ये राहत आलेले, लहानाचा मोठा इथंच झालेले. पण आता गणेशोत्सव झाल्यानंतर अशा अडचणी निर्माण झाल्यात की बाजीराव रोड, कुमटेकर रोड, लक्ष्मी रोड, त्याच्यावर असणारे जे विसर्जन झाल्यानंतरचे गाडे लवकर हटवले जात नाहीत. कोणाकोणाचे बांबू ते तसेच पडलेले असतात. लहान मुलाला सकाळी मी शाळेत सोडायला जातो, इतक्या अडचणीला समोर जावं लागतं. 20-20, 40-40 मिनिटं शाळेला लेट होतात. त्यामुळं असं खूप अडचणी होतात. तुम्हाला आता कसं सांगू. आणि अजून महत्वाचं म्हणजे त्या लक्ष्मी रोडला गुलाल टाकणे, आता नवीनच आलेलं आहे काहीतरी की फायर मशीन वगैरे, ह्या गोष्टी जरा कमी झाल्या. स्वच्छता कमी प्रमाणात असते. बाटल्या, प्लास्टिकच्या बाटल्या, अजून हे मंडप असेच पडलेले असतात. हे लवकरात लवकर दुसऱ्या दिवशी काढले गेले तर खूप चांगली गोष्ट होईल. आणि महत्वाचं म्हणजे गणेश उत्सव हा चांगल्या प्रकारे अजून किती चांगल्या प्रकारे करता येईल त्याचं उदाहरण आपण दाखवून दिलं तर बरं होईल. लक्ष्मी रोडवर गरुड गणपती चौकात हा सुंदर असा देखावा त्यांनी केला होता. त्याचा रथ अजून तसाच त्यांनी ठेवलेला आहे आणि जे देखाव्याचे जे भाग आहेत ते रस्त्याच्या कडेलाच ठेवलेले आहेत. त्यांनी तुम्ही बघू शकताय की लोकांना एवढ्या छोट्याशा रस्त्यात जायला खूप जास्ती डिफिकल्टी होती आहे आणि त्यामुळे ट्रॅफिकही झालेलं आहे ह्या रस्त्यावर. माझं ऑफिस सदाशिव पेठेत आहे आणि अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशीच माझं ऑफिस असतं. तर इथलची काही मंडळ आहे तर त्यांचे डेकोरेशनचं, जसं की हिराबाग मंडळ, आपलं इतर अनेक मंडळ आहे, भिकारदास मारुती, यांनी अजूनही त्यांची डेकोरेशनचे मंडपाचं काम काढलेलं नाहीये. तर ह्या गोष्टीमुळे ट्रॅफिक खूप वाढतीये आणि आम्हाला ऑफिसला यायला उशीर होतो. तर ह्याची सगळ्यांची प्रशासनाने नोंद घ्यावी आणि पुढच्या वर्षी अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशीच हे सगळे डेकोरेशनचं हे काढण्यात यावे, म्हणजे आम्हाला ह्या गोष्टीचा त्रास होणार नाही आणि ह्यामुळे ट्रॅफिक सुद्धा होणार नाही आणि आम्हाला ऑफिसला यायला उशीर होणार नाही. इथे तुम्ही बघू शकताय की हत्ती गणपती मंडळाने जो देखावा केला होता तो अजून नीट डिसमॅन्टल केलेला नाही आहे. त्यामुळे रस्ता अर्धा तसाच ब्लॉक झालेला आहे आणि देखाव्याचे भाग तसेच पडलेले आहेत रस्त्यावर. इथे तुम्हाला दिसून येत असेल की रस्त्यावर अजूनही बांबू, मंडपाचे सामान, सजावटीचे तुकडे, त्याचा अख्खा कचरा तसाच पडून राहिलेला आहे. त्यामुळे फुटपाथही ब्लॉक झालेला आहे. ह्या सगळ्या कारणामुळे वाहनांना अडथळा येतो, रहदारीत अडचण येते आणि लोकांना त्रास सहन करावा लागतो. इथे तुम्ही बघू शकताय मंडप उभे असल्यामुळे रस्ता अर्धवट बंद पण राहतोय. पुण्यातला सार्वजनिक गणेशोत्सव सर्व भारतात प्रसिद्ध आहे. 10 दिवसाचा हा गणेशोत्सव अनंत चतुर्दशीला संपल्यानंतर सर्व सार्वजनिक गणपतींचे विसर्जन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुण्याची जी अवस्था असते ती खरोखर न बघण्यासारखी असते. रस्त्यामधले रस्ता अडवून घातलेले मोठे मोठे मंडप जे त्यानंतर 10 दिवस उचलत नाहीत. सर्व वाहतुकीचा फार खोळंबा झालेला असतो. त्यामुळे सर्व पुणेकरांना वाहतुकीची संबंधी इतका त्रास होतो की हा गणेशोत्सव नको असे सगळ्यांना वाटायला लागते. इथे तुम्ही बघू शकता की नवजवान मित्र मंडळाचा मंडप अजूनही तसाच उभा असल्याने संपूर्ण मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी वाढली असून अनेकांना आपल्या ठिकाणी पोचायला उशीर होत आहे. अशा प्रकारे उत्सवानंतरही रस्ते मोकळे न केल्याने शहरातील दैनंदिन हालचाली ठप्प होण्याची वेळ येत आहे. या सगळ्या गोष्टींची पुढच्या वर्षी प्रशासनाने नोंद घेतली पाहिजे. आनंद आणि श्रद्धा खूप महत्वाची असली तरी लोकांना नंतर उत्सवानंतर गैरसोय नाही व्हायला पाहिजे
ह्याची पण खात्री घेतली पाहिजे लोकांनी. आता हे जे सगळे लक्ष्मी रोड, टिळक रोड, बाजीराव रोड, कुमठेकर रोड, त्यावर जी गर्दी होते, त्यावर जो कचरा पसरलेला असतो तो नीट वेळोवेळी साफ करणे हे प्रशासनाने ह्याची खात्री घेतली पाहिजे. जे आता आपण बघितले बाकीचे जे मंडप आहेत ते वेळोवेळी पुढच्या 2 दिवसात त्यांनी डिस्मॅन्टल केले पाहिजेत. आणि देखाव्यात असं कधी कधी होतं की त्याचे जे देखाव्याचे जे भाग आहेत ते कसेही रस्त्यावर पडलेले असतात. ते बापांचा जो अपमान होतो तो बरोबर नाही. ह्या सगळ्या गोष्टींची खात्री, ह्या सगळ्या गोष्टींचा हे सगळे सोल्युशन आहेत ते प्रशासनाने नेक्स्ट इयर पासून केले पाहिजे. कॅमेरामॅन दीपा बरोबर मी रश्मी भिडे, सिविक लेन्स, पुणे.